धामणगाव रेल्वे येथे सोलर पॅनलच्या कामाची रिलीज ऑर्डर देण्यासाठी 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना धामणगाव रेल्वे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंता वर्ग 2 याला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. राहुल निळकंठ उमरे व 49 असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार सोलर पॅनलचे काम करीत असून संबंधित कामाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही रिलीज ऑर्डर निघाली नव्हती. ही रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 1,000 रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 19 ऑगस्ट 2026 रोजी धामणगाव रेल्वे येथे सापळा रचण्यात आला. यावेळी राहुल निळकंठ उमरे याने तक्रारदाराकडून 1,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी धामणगाव रेल्वे अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती घटकाचे पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट MA न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धामणगाव रेल्वे अमरावती.